हाय हॅलो एव्हरीवन. तर फ्रेंड्स, आता सायंकाळ झाली आहे. सायंकाळचे 6:30 वाजले आहे आणि मी ब्लॉगला स्टार्ट करत आहे. तर काय नाही, मी म्हटलं आता बाळ खेळत आहे तर स्वयंपाक करून घेते, कारण मग नंतर तो जर त्याला एकटं राहायचं नाही तर मग तो एकटा थांबत नाही त्याच्यामुळे, कारण मग त्यालाही बघायचं असते. म्हणजे खेळतो तो असं ठेवलं की, पण त्याला पाहिजे असते मग मी त्याच्यामुळे. तर इथे आता व्लॉगला स्टार्ट केलं आणि आज आहे चतुर्थी. तर मला उपवास आहे, तर म्हटलं लवकर आवरून घेते मी, कारण यांना ऑफिसवरून यायला किती वेळ होते काय माहिती नाही त्याच्यामुळे. आणि तुम्हाला फॅनचा आवाज येत आहे का माहिती नाही, कारण खूप गरम होता. चेहरा बघू शकता कसं झालेलं आहे. तर त्याच्यामुळे फॅन तर सुरू ठेवावं लागते, कारण बाळ खेळतही आहे साईडला. तुम्हाला आवाज येतं का माहिती नाही त्याचं. तर त्याला छान असं खाली ठेवून देते चटाईवर आणि मी आपले कामं करत असते, त्याच्याकडे लक्ष असते आणि माझे कामं पण सुरू असतात. तर चला, भेटतेच तुम्हाला थोड्या वेळात. तर इथे मी किचनमध्ये आले आहे आणि इथे भात ठेवला आहे. इथे कुकरमध्ये काढला. इथे मी किचनमध्ये आले होते आणि इथे पुऱ्यांची कणिक भिजवून ठेवते. म्हटलं तर पुरी करणार आहे मी, कारण आलू चण्याची भाजी केलेली आहे. तर इथे मी कणिक घेऊन घेतली, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि ओवा टाकून दिलेला आहे. ओव्याने खूप छान अशी टेस्ट येते पुरीला, त्याच्यामुळे ओवा टाकून पुरी बनवायची म्हणजे खूप छान वाटते. तुम्ही पण जर कधी ट्राय नसेल केलं तर नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल. तर इथे मी आता असं घट्टसर पीठ मळून घेते, कारण पुरीचं पीठ खूप सॉफ्ट असलं ना तर पुऱ्या छान नाही होत. हलकंसं जे आपण चपातीला पीठ करतो त्याच्यापेक्षा थोडं म्हणजे कसं थोडं घट्टच पाहिजे. त्याच्यामुळे मी इथे बघू शकता लावून ठेवून देणार आहे एका साईडला पीठ आणि थोड्या वेळाला आता रेस्टवर ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता पीठ मळून झालेलं आहे माझं. तर ही मल्टीग्रेनवाली कणिक आहे, त्याच्यामुळे ही खूप अशी गिली तर होतच नाही, थोडंसं कडकच असते. तर इथे बघू शकता तुम्ही ठेवलं होतं मी पीठ साईडला आणि इकडे आता ना कढई ठेवून दिली आहे तेल गरम करायला. इकडे भात होत आहे आणि तिकडे कुकरमध्ये ना चणे आणि आलू मी बॉईल करून ठेवल्या, तर त्याची वाफ निघायची आहे कुकरची. मी कधीच असं सिटी उचलून वाफ काढत नाही, कारण ते ना मला असं वाटतं की थोडं कच्चं राहून जाते आणि ते बरोबर कुक होत नाही. त्याच्यामुळे मी त्याच्या हिशोबाने आपोआप पूर्ण वाफ निघू देते. कुकर पूर्ण थंड होऊ देते आणि मग त्याच्यानंतरच खोलते. तर इकडे मी एकदा असं अजून जे हे कणिक भिजवून ठेवली होती ते मळून घेतली आणि त्याचे आता छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहे आणि मग त्यानंतर पटापट पुऱ्या फ्राय करून घेणार आहे. तर इथे मी त्याच्यासोबत बोलत पण आहे बाळासोबत आणि इकडे पटापट पुऱ्या करून घेत आहे. पुऱ्यांचं काय प्लॅनिंग नव्हतं, पण आमच्या इथे असं आहे, चणे जेव्हा पण बनले तेव्हा पुरी पाहिजेच. पाहिजे मीन्स पुरीसोबत चण्याचं कॉम्बिनेशन छान वाटतं, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर हे बोलले होते मला सकाळीच, आमचं डिसाईड होतं चणे आणि आलूची भाजी करायची आहे, तर तुला पॉसिबल झालं तर बघ पुऱ्या कर. तर आज बाळाने बऱ्यापैकी साथ दिली मला, म्हणून मग मी पुरी फ्राय करून घेतल्या. नाहीतर मग तर काही ऑप्शन नसतं जर तो थांबला नसता तर. पण आज बऱ्यापैकी खेळत होता तो, तर मी पटापट सगळं आवरून घेतलं. कारण आज ना भांडे वगैरे जास्ती काय होते नाही, तर ते आधीच करून घेतले होते मी आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकच होतं तर ते करून घेतलं त्याच्यासोबत बोलता बोलता. आणि त्यालाही कसं फीड वगैरे करून ठेवलं की तो 2-3 तास आरामात राहतो. कधी कधीच नाही राहत, कधी कधी थोडंसं त्रास देतो. त्रास मीन्स कसं त्याला एकटं राहायचं नसते, म्हणून मग त्याला मी पाहिजे असते. तर असं आहे. मग इथे बघू शकता पुऱ्या छान फ्राय करून झालेल्या आहेत, त्या एका भांड्यात ठेवून दिल्या मी आणि इथे आता ना
त्याची वाफ पण निघाली होती कुकरची. तर हे जे आलू आहेत ते काढून घेतले मी बाहेर आणि चणे पण छान बॉईल करून झालेले होते. तर आता मी उसळ बनवून घेणार आहे. उसळ मीन्स चण्याची आणि आलूची भाजी. हलकीशी ग्रेव्ही ठेवणार आहे, खूप ग्रेव्हीवाली भाजी नाही करणार आहे, कारण आम्हाला पुरीसोबत खायचं आहे आणि थोडंफार भात खाऊ आम्ही. आणि त्यानंतर इथे हात लागल्यास मी भांडे पण वॉश करून घेतले. कारण काय असते ना, खूप भांडे जमा केले की मग मलाच रात्री त्रास होते. कधी कधी तर मला घासायला पण टाईम नाही मिळत. जर हाय म्हणजे असं इरिटेट झालं तर मग तो काय थांबत नाही. मग जेवण झालं की त्यालाच बघा. तर मग मी जे रात्रीचे फक्त काय भांडे नसतात, ताटं वगैरे असतात आणि 1-2 गंज असले तेच. तर इथे मी जे पुऱ्या केली होती तर ते जे हे होतं ना, काय म्हणतात त्याला, पोरपाटाने लाटणं, तर ते मी जास्त वेळ असं ठेवत नाही सिंकमध्ये टाकून, ते लगेच वॉश करून ठेवून देते. तर ते मी वॉश करून घेतलं आणि इथे आता मी भाजी करायची तयारी करत आहे. तर हे सगळं जे जे मला साहित्य लागणार आहे ते काढून घेतलं आहे आणि आता ते वॉश करून असं घेऊन घेणार आहे. तर इथे कढईमध्ये तेल जास्ती होतं कारण पुऱ्या फ्राय केल्या होत्या. तर आता थोडंफार तेल काढून घेणार आहे मी आणि मग आता याच कढईमध्ये मी उसळ करून घेणार आहे. म्हणूनच ही कढई मी यूज केली होती. म्हटलं दोन्ही कामात येऊन जाईल, वेगळे वेगळे भांडे कशाला भरवायचे, तेवढंच माझंच काम भासतं त्यामुळे. तर इथे तेल गरमच होतं. मग त्यामध्ये मी जिरा आणि तेजपान टाकून दिलं, थोडंसं हिंग टाकलं, कारण चणे म्हटलं की हिंग पाहिजेच. आणि मी बऱ्याच म्हणजे सगळ्याच रेसिपीमध्ये हिंग यूज करतेच, मला सवयच झाली आहे. जसं आपण जिरा वगैरे टाकतो तसं माझं पटकन हिंग पण जातोच प्रत्येक रेसिपीमध्ये. तर इथे कांदा पण छान बारीक कट करून घेतलं होतं. मीडियम आकाराचे 2 कांदे घेतले होते आणि मग त्याच्यानंतर कांदा परतून घेतला. आलं लसूणची पेस्ट माझ्याकडे होती नाही आणि माझ्याकडे वेळही नव्हता, तर मी काही ते केलं नाही. तुमच्याकडे असलं तर तुम्ही टाका. मग त्याच्यानंतर ड्राय मसाले टाकले सगळे, जिरा धने पावडर, हळद, मीठ, तिखट पुरतं जेवढं टाकायचं आहे आणि त्याला छान मिक्स करून घेतलं. थोडंसं गरम मसाला टाकलेला होता आणि मग बारीक कट केलेला टमाटर टाकून दिला आणि झाकून आता छानपैकी त्याला सॉफ्ट व्हायसाठी ठेवून दिलं होतं. इथे आता टमाटर छानपैकी सॉफ्ट झाले आहे आणि जे आलू होते ते मी असंच हाताने फोडून घेतले. ते छान वाटतात कारण ते ओबडधोबड फुटलं जाते त्याच्यामुळे. असं चाकूने कट केलं ना तर फोडी फोडी दिसतात, पण तसं नाही पाहिजे होतं मला. मग जे चणे बॉईल केले होते तेही टाकून दिले आणि मिक्स करून घेतलं. तर इथे मला थोडं पाणी कमी वाटत होतं, तर मी हलकंसं पाणी टाकलं, तुम्ही बघू शकता. आणि कारण ते बाकी सगळं तर कुकच होतं, त्याला जास्त शिजवायची गरजच नव्हती. मग चणे टाकून मिक्स करून कोथिंबीर टाकून झाकून ठेवून दिलं. आता 5 मिनटं त्याला शिजवून घेणार आहे, कारण ते शिजलेलंच आहे सगळं. आणि मग आपलं हे सगळं रेडी होऊन जाईल. हात लागल्या जे भांडे निघले होते ते मी सगळे इथे आता पटापट वॉश करून घेणार आहे, कारण आज आता म्हणजे भाडाची झाली होती, लिमिट संपली होती आणि म्हटलं चला एवढं मी वॉश करूनच घेते, कारण मग त्याला एकदा घेतलं की मग काय होणार नाही त्याच्यामुळे. तर हे जे थोडेफार भांडे होते ते मी वॉश करून घेतले आणि तिकडे उसळ होतं आपलं ते झालं. म्हणजे मग झाला स्वयंपाक रेडी आहे. फक्त आता यांची वाट बघते, कारण हे ऑफिसवरून यायचेच होते. हे जर घरी असले तर मग एवढा प्रश्न नाही पडत, पण जर हे लेट वगैरे आले, कारण असते त्यांना लेट होतंच रोजच, त्यांचा वेळच आहे तो. तर होते सगळं असं मॅनेज करते, कसं जसं होते तसं. इथे स्वयंपाक बनवून घेतला आणि रात्रीचं कसं जेवण मी सहसा एवढं असं बनवतच नाही, पण आज होती चतुर्थी तर त्याच्यामुळे कसं सकाळी जेवण नव्हतंच केलं आणि उपासालाही मला काही खाऊशा वाटत नाही. खाल्लेच तर फ्रूट्स वगैरे खाते, ना तर मी काय खात नाही. तर इथे आता खूप गरमी झाली होती, पाणी पिऊन घेतलं आणि म्हटलं आता बाळाला उचलून घेते मी, कारण तो पण खूप वेळचा कंटाळला होता. तर आता त्याला उचलून बेडवर घेऊन जाते आणि मग त्याच्यासोबत थोडा वेळ मस्ती थोडंसं हे ते करते आणि मग काय नाही तोपर्यंत हे येतात. आणि इथे ना मला एक बारीकसा किडा दिसला होता, तर तोच मी बघत होते काय आहे म्हणून मला याला खाली ठेवायला थोडी भीतीच वाटते, कारण ना इथे छोटे छोटे किडे कॉकरोच दिसतात असतं. असं वाटतं एखादं आपलं लक्ष नसलं तर कधी होऊ शकते कानातच गेलं किंवा चावलं, तो रडताच रडणार ना, आपल्याला काय कळणार नाही काय झालं याला, कारण लक्ष नसली तर. पण माझी जेव्हा लक्ष असते तेव्हाच मी थोडा वेळ ठेवते, ना तर मी ठेवतच नाही खाली सहसा. आणि मग इथे त्याच्यासोबत थोडीशी मस्ती हे ते केली आणि मग मस्तपैकी आता हा खेळत आहे, फ्रेशच आहे. आणि ऑइली काय जर आपण फूड बनवत आहे तर एवढी तहान लागते बापरे. आणि आज उपवास होता आणि चतुर्थी संपायला वेळच होता आणि हे ऑफिसवरून यायचेच होते, त्याच्यामुळे मग इथं तर आणखी पाणी पिऊन घेताना इतकी गरमी होत आहे की तहान लागते, असं वाटतं पाणीच पित राहावं. तर इथे पाणी वगैरे पिऊन घेतलं. आणि आजचा तुम्हाला छोटासा व्लॉग कसा वाटला तर मला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवर मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकते, जरी मला लाँग व्हिडिओ जमलं नाही तर माझे शॉर्ट व्हिडिओ डेली येतात, तर तुम्ही नक्की ते पण
वॉच करा. तर चला भेटू नंतर. तोपर्यंत बाय. टेक केअर.